रात्री 3 वाजता अचानक जाग येते का? पाहूयात आयुर्वेदातील बॉडी क्लॉक आणि दोषांचा काय संबंध आहे. नमस्कार. तुम्हाला रात्री अचानक 2, 3 किंवा 4 वाजता जाग येते का? घड्याळाकडे पाहिलं की नेमका रात्रीचा तोच वेळ असतो आणि मग पुन्हा झोप लागत नाही. कधी मनात विचारांची गर्दी सुरू होते, कधी बेचैनी जाणवते, तर कधी कोणतेही स्पष्ट कारण नसताना डोळे उघडतात. पण असं वारंवार का होतं? याचा संबंध फक्त झोपेशी आहे का, की आपल्या नैसर्गिक घड्याळाशीही याचा संबंध आहे? आयुर्वेदामध्ये दिवस आणि रात्र याचा शरीरावर होणारा परिणाम अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या दोषांचे प्राबल्य असते, अशी आयुर्वेदाची संकल्पना आहे. आणि विशेषतः रात्रीचा उत्तरार्ध म्हणजे साधारण 2 ते 6 या वेळेत वातदोषाशी संबंधित गुण अधिक दिसतात, असे आयुर्वेद कालविभाजनात सांगितले आहे. म्हणूनच काही लोकांना या काळात झोप हलकी होणे किंवा जाग येणे जाणवू शकते. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. रात्री 3 वाजता जाग आली म्हणजे तुमचा वातदोष नक्कीच वाढलेला आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. झोप तुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्णपणे समजून घेऊया. आयुर्वेद काय सांगतो? आयुर्वेदामध्ये दिवस रात्र 24 तासाच्या कालखंडामध्ये दोषांच्या दृष्टीने पाहण्याची पद्धत आहे. साधारणपणे रात्री 10 ते पहाटे 2 हा काळ पित्ताशी संबंधित मानला जातो आणि पहाटे 2 ते सकाळी 6 हा काळ वाताशी संबंधित मानला जातो. वाताचे प्रमुख गुण आहेत चंचलता, हलकेपणा, गतिशीलता, सूक्ष्मता. म्हणून या काळात मनाची आणि शरीराची हालचाल वाढल्यासारखी जाणवू शकते. विशेषतः ज्यांची झोप आधीपासूनच हलकी आहे, ज्यांना ताण जास्त आहे, ज्यांचे झोपेचे वेळापत्रक अनियमित आहे किंवा ज्यांच्या मनामध्ये सतत विचार सुरू असतात, त्यांना पहाटेच्या काळात जाग येण्याची शक्यता जाणवू शकते. म्हणूनच आयुर्वेदाच्या भाषेत आपण याकडे वाताच्या गुणाशी संबंधित झोपेतील व्यत्यय म्हणून पाहू शकतो. पण रात्री 3 वाजताच का? अनेक लोक म्हणतात, डॉक्टर मला नेहमी रात्री 3 वाजता जाग येते. यामागे एकच कारण नसते. आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. रात्री जसजशी झोप वाढत जाते तसतशी झोपेची रचना बदलत जाते. पहाटेच्या दिशेने काही लोकांची झोप तुलनेने हलकी होऊ शकते. त्यातच जर बाहेरचा आवाज, प्रकाश, तापमान, लघवीची भावना, ताण, चिंता, मोबाईलचा वापर, उशीरपर्यंत जागरण आणि कॅफीनसारख्या गोष्टीचा प्रभाव असेल तर झोप तुटू शकते. म्हणून फक्त घड्याळात 3 वाजले म्हणून एखादा अवयव खराब झाला आहे किंवा शरीरातील एखादी विषारी द्रव्य बाहेर पडत आहे असा दावा करणे योग्य नाही. सोशल मीडियावर तुम्हाला रात्री 3 वाजता जाग येते म्हणजे अमुक अवयव खराब आहे अशा अनेक पोस्ट दिसतात. पण अशा दाव्यांकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आता वातदोष आणि झोप यांचा संबंध समजून घेऊया. आयुर्वेदानुसार वातदोषाचा संबंध मनाची हालचाल, मज्जासंस्थेची कार्यशीलता आणि शरीरातील विविध प्रकारच्या हालचालींशी जोडला जातो. जेव्हा व्यक्ती सतत तणावाखाली असते, खूप विचार करत असते, रात्री उशीरपर्यंत मोबाईल वापरते, जेवणाच्या वेळा अनियमित असतात, दिवसभर खूप धावपळ असते किंवा झोपेची वेळ रोज बदलत असते, तेव्हा झोपेची गुणवत्ता बिघडू शकते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अशा परिस्थितीत वाताच्या चंचल गुणांना प्राधान्य मिळून त्यामुळे काही लोकांना रात्री वारंवार जाग येणे, जाग आल्यावर पुन्हा झोप न लागणे, मनात विचार सुरू होणे, अस्वस्थता, चिंता किंवा बेचैनी, शरीरात हलकेपणा किंवा अस्थिरता अशी लक्षणे जाणवू शकतात. रात्री जाग आल्यानंतर सर्वात मोठी चूक कोणती? रात्री 3 वाजता तुमची झोप उघडली आणि लगेच तुम्ही मोबाईल हातात घेतला. किती वाजले असं पाहण्यासाठी फोन उघडला. मग एक नोटिफिकेशन, नंतर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि काही मिनिटात मेंदू पुन्हा सक्रिय. परिणाम, झोप आणखी दूर जाते. म्हणून रात्री अचानक जाग आली तर शक्यतो मोबाईल पाहू नका, घड्याळाकडेही वारंवार पाहू नका. स्वतःला असं सांगू नका, अरे देवा पुन्हा 3 वाजले, आता माझी झोप गेली, कारण या विचारामुळे चिंता वाढू शकते. त्याऐवजी शांत राहा, हळूहळू श्वास घ्या, शरीर सैल सोडा आणि झोप पुन्हा येऊ द्या. पाहूया झोप सुधारण्यासाठी आयुर्वेदिक दिनचर्येत काय करता येईल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे झोपण्याची वेळ निश्चित करा. रोज वेगवेगळ्या वेळी झोपण्यापेक्षा शक्यतो ठराविक वेळेला झोपण्याची सवय लावा. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचे जेवण खूप उशिरा करू नका. रात्री खूप जड, तेलकट, अति तिखट खाणे टाळा. तिसरी गोष्ट, झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करा. विशेषतः झोपण्याच्या आधी सतत मोबाईल, रील्स किंवा इमोशनली स्टिम्युलेटिंग कंटेंट पाहणे टाळा.
चौथी गोष्ट, दिवसभरातील ताण कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन रूटीन तयार करा. उदाहरणार्थ शांत श्वसन, ध्यान, प्रार्थना, काही वेळ शांत बसणे. तसेच अभ्यंगाचा उपयोग होतो का? तर आयुर्वेदामध्ये अभ्यंगाला विशेष महत्त्व आहे. शरीरात कोरडेपणा, ताण, थकवा, अस्वस्थता जाणवत असेल तर योग्य पद्धतीने केलेला सौम्य अभ्यंग आरामदायी वाटू शकते. झोपण्यापूर्वी पायाला कोमट तेलाने मालिश करण्याची पद्धत ही आयुर्वेदिक दिनचर्येत आढळते. परंतु प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, त्वचेची स्थिती आणि आरोग्य वेगळे असते. म्हणून तेलाची निवड आणि उपचार पद्धती वैयक्तिक सल्ल्यानुसार ठरवणे चांगले. त्यानंतर गोल्डन मिल्क म्हणजे हळदीचे दूध खूप लोकप्रिय आहे, पण हे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक किंवा प्रत्येकाच्या झोपेचे औषध असे समजू नका. दूध तुम्हाला मानवत असेल, पचन व्यवस्थित होत असेल आणि तुमच्या आहाराला ते योग्य असेल तर रात्री कोमट दूध काही व्यक्तींना आरामदायी ठरू शकते. हळद ही आहारातील एक सामान्य घटक आहे, पण रात्री जाग येण्याचा उपचार म्हणून फक्त हळदीचे दूध सुरू करणे योग्य नाही. विशेषतः लॅक्टोज इंटॉलरन्स, दूध न पचणे अशा समस्या असतील तर ते टाळावे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, रात्री 3 वाजता जाग येणे कधी गंभीरपणे घ्यावे? जर एखाद्या व्यक्तीला अधूनमधून 1-2 वेळा जाग आली तर लगेच घाबरण्याचे कारण नाही. पण जर हे वारंवार होत असेल, कित्येक आठवडे, महिने झोप खराब असेल, दिवसा सतत झोप येत असेल, सकाळी उठल्यावर खूप थकवा जाणवत असेल, मोठ्याने घोरणे किंवा झोपेत श्वास थांबवण्यासारखी लक्षणे असतील, वारंवार लघवीला उठावे लागत असेल, चिंता किंवा मूड रिलेटेड समस्या जाणवत असतील किंवा इतर शारीरिक लक्षणे असतील तर फक्त माझा वात वाढला आहे असे समजून घरगुती उपाय करत राहू नका. अशा वेळी योग्य वैद्यकीय तपासणी आवश्यक असू शकते. आयुर्वेदातील बॉडी क्लॉक म्हणजे काय? आयुर्वेदात शरीराच्या नैसर्गिक लयेला महत्त्व दिले आहे. सूर्योदय, सूर्यास्त, दिवस, रात्र, ऋतू, आहाराची वेळ, झोप आणि जागरण याचा शरीरावर परिणाम होतो असा आयुर्वेद दृष्टिकोन आहे. आजच्या भाषेत आपण याला शरीराची बायोलॉजिकल रिदम किंवा सर्कॅडियन रिदम यांच्याशी काही प्रमाणात जोडून समजू शकतो. पण आयुर्वेदातील प्रत्येक कालविभागाला आधुनिक विज्ञानातील एखादी विशिष्ट अवयवाच्या कामाशी तंतोतंत जोडणे शक्य नाही. म्हणून रात्री 1 ते 3 वाजता लिव्हर डिटॉक्स होते किंवा 3 वाजता जाग आली म्हणजे लिव्हर प्रॉब्लेम आहे अशा व्हायरल क्लेमवर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्यासाठी एक छोटासा स्लीप रिसेट रूटीन. आजपासून पुढील काही दिवस एक छोटा प्रयोग करा. रात्री झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल बाजूला ठेवा. रात्रीचे जेवण हलके आणि योग्य वेळेत घ्या. कॅफीनचे सेवन विशेषतः संध्याकाळनंतर कमी करा. झोपण्यापूर्वी काही मिनिटे श्वसन करा. पाय स्वच्छ धुवून गरज असल्यास सौम्य मालिश करा. बेडरूममध्ये प्रकाश आणि आवाज कमी ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, रात्री जाग आली तर घाबरू नका. मला आज पुन्हा 3 वाजता जाग आली म्हणजे माझ्या शरीरात काहीतरी बिघडलंय असा विचार करण्याऐवजी शांत राहा. कारण झोप ही जबरदस्तीने आणता येत नाही. आपण फक्त शरीराला झोपेसाठी योग्य वातावरण देऊ शकतो. शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणून पुढच्या वेळी रात्री 3 वाजता तुमची झोप उघडली तर लगेच गुगल किंवा इंस्टाग्रामवर 3 AM वेकिंग मीनिंग शोधू नका. तुमच्या संपूर्ण दिनचर्येकडे बघा. तुमची झोपण्याची वेळ काय आहे? रात्रीचे जेवण किती उशिरा होते? दिवसभर किती स्ट्रेस आहे? मोबाईल किती वापरता? चहा, कॉफी आणि कधी घेता? दिवसा फिजिकल ॲक्टिव्हिटी किती आहे आणि ही समस्या किती दिवसांपासून आहे? आयुर्वेद आपल्याकडे शरीराकडे फक्त एका लक्षणाच्या दृष्टीने न पाहता संपूर्ण दिनचर्या, आहार, प्रकृती, जीवनशैलीच्या संदर्भात पाहायला शिकवतो. म्हणून रात्री 3 वाजता जाग येणे हे विशिष्ट आजाराचे निदान नाही, पण शरीराची झोपेची लय बिघडल्याचा हा संकेत असू शकतो. आणि तो वारंवार होत असेल तर त्याकडे नक्की लक्ष द्या. जर तुम्हाला अशाच प्रकारे आयुर्वेदानुसार झोप सुधारण्यासाठी रात्रीची 30 मिनिटाची रूटीन हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये स्लीप असे लिहा. असेच आरोग्यविषयक माहिती आणि आयुर्वेदिक मार्गदर्शनासाठी आरुष आयुर्वेदाला फॉलो करा.